महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपला मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे असं प्रमोद सावंत म्हणतात. गोव्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि त्यांनी हा दावा केलेला आहे. तर गोव्यातील एका जागेवर शिवसेना दावा सांगणार आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय. प्रमोद सावंतांनी कोकण दौरा करून भाजपचा दावा सांगितला, तसा गोव्याचा दौरा करून मी गोव्यात सेनेचा दावा सांगणार असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय. घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा. नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते, हा निर्णय मी घेत नाही आहे. पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचवेन हे मी नक्कीच सांगेन. गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, रायगडच्या देखील दौऱ्यावर होते आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांनी दोन्ही जागांवर भाजपाचा दावा केलेला आहे. कालच योगायोगानं एक भाजपची जागा गोव्याची डिक्लेअर झालेली आहे, एक शिल्लक आहे. त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलेला आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला तसा पुढच्या 2 दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे.